अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिवसेंदिवस नवीन आरोप अयान यांच्या विरोधात धक्कादायक माहिती समोर येतेय। असाच एक धक्कादायक व्हिडिओ आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। आरोपी मोहम्मद तन्वीर मोहम्मद अयान यानं एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यामध्ये आरोपी मोहम्मद तन्वीर मोहम्मद अयान याच्याजवळ आलिशान थार गाडी आणि गाडीमध्ये 4 आयफोन व भरमसाठ पैसा यासह एक पिस्तूल हे त्या व्हिडिओमध्ये दिसून येतोय। आरोपी जवळ एवढा पैसा आला कुठून हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे त्या थार गाडीमध्ये आरोपीच्या जवळ पिस्तूल सुद्धा दिसून येत आहे। या धक्कादायक व्हिडिओ नंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या वतीने या बाबीचे गांभीर्याने तपासणी केली जात आहे व आरोपी जवळ पिस्तूल आहे त्याचे लायसन आहे की नाही याची सुद्धा तपासणी पोलीस आता करत आहेत। तर दुसरीकडे 19 वर्षीय आरोपी जवळ एवढा पैसा, आयफोन, पिस्तूल हे कोणाचे आशीर्वादाने आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रुपालीताई मथाने यांनी केली आहे। आता या प्रकरणात पोलिसांना कसून चौकशी करावी लागणार आहे। या प्रकरणी आज जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद पत्रकार परिषद घेऊन या घटनेची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना देणार आहेत। त्यात आणखी काय खुलासे होणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गुन्हेगाराचे आपण जे व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की याच्याकडे 4 आयफोन आपल्याला दिसत आहेत। 4 आयफोन सोबतच आपल्याला एक रिव्हॉल्वर सुद्धा दिसत आहे। दुसरा व्हिडिओ आपण पाहिला तर त्याच्यामध्ये नोटाचे बंडल आपल्याला दिसत आहे। निश्चितच याच्या मागे कोणाचा तरी हात आहे। पोलीस प्रशासनाने यावर चौकशी करावी आणि प्रत्येक गुन्हेगारावर कठोर ती कारवाई करावी। धन्यवाद। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।